नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2023-24 याचा पुढचा चॅप्टर पाहूया. तो म्हणजे एक्सटर्नल सेक्टर. तर जे आपलं बाह्य क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यापार असेल, गुंतवणूक असेल, बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आणि हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, म्हणजे सिलेबसच्या अँगलने राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षेच्या अँगलने महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर आपल्या सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूया. तर जगामध्ये आपल्याला माहिती आहे आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रामध्ये थोडीशी इन्स्टॅबिलिटी, अनिश्चितता आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या काय झालाय तर आपल्या बाह्य क्षेत्रावर झालेला आहे. ठीक आहे. आता ग्लोबल ट्रेड डायनामिक्स आपण काय सांगतो बघा. तर झालं कसं, 2023 मध्ये रेड सी म्हणजे आपल्याला माहिती आहे, राईट. तर रेड सी मध्ये काय झालं, त्याला मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलते. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर नेहमीचे व्यापार मार्ग आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागला. आणि व्यापार मार्ग बदलले की मग काय होतं, आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी खर्च वाढतो, टाइम वाढतो, राईट. म्हणजे वाहतूक खर्च आणि वेळ देखील वाढतो. एक महत्त्वाचं डिस्ट्रप्शन आहे. नंतर हॉर्मुज स्ट्रेट जे आहे, तर त्या ठिकाणी देखील थोडंसं आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी भांडणं चालू असतात. मिडल ईस्ट कंट्रीवाल्यांची काय भांडणं चालू असतात. तर त्या ठिकाणी असणारा जो संघर्ष आहे, त्या ठिकाणी हल्ले वगैरे असतील. तर त्यामुळं काय झालं, आपला जो एनर्जीचा व्यापार होता, आपल्याला माहिती आहे बरंचसं जे तेलाचा आयात वगैरे निर्यात ती त्या एरियातनं होत असते. आणि त्याच्यामुळे त्याचा व्यापारावर परिणाम झाला आणि ते मग किमती त्याच्या वाढलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे जागतिक पेट्रोलियम द्रव उपभोगाचा, म्हणजे जर आपण विचार केला जगामध्ये तेवढं तेल वापरलं जातं त्यापैकी 21% तेल त्या ठिकाणी येऊन त्याचा व्यापार होतो, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. हॉर्मुज स्ट्रेट तुम्हाला माहित असेल, तो मॅपिंगमध्ये करत असतात. नंतर ग्लोबल क्लायमेट चेंजमुळे देखील बऱ्यापैकी काय झालंय, अनिश्चितता वाढली. एक्झाम्पल सांगायचं झालं तर पनामा आपल्याला माहिती आहे काय करतो, तर दोन समुद्रांना जोडते पनामा कालवा. कुठले? अटलांटिक आणि पॅसिफिक. आणि तो कालवा आहे मित्रांनो, त्या ठिकाणी जे पाणी आहे ते आटलं, कारण का दुष्काळ. एकतर कालव्यामध्ये दुष्काळ, म्हणजे क्लायमेटच्या मनावर तेवढा पाऊस पडला नाही. त्या ठिकाणी पाणी टाकायचं कुठं, लोकांना पहिलेच पाणी नसेल. आणि आपल्याला माहिती आहे जो कालव्यामध्ये जर पाणी त्याची जर खोली बऱ्यापैकी नसेल तर ते जहाज अडकून पडतील ना त्या ठिकाणी, राईट. अशामुळे काय होतं, मग 5% जागतिक व्यापारावर परिणाम होतो. पनामा कालव्याचा एक इश्यू झालेला. नंतर 2022च्या उत्तरार्धापासून व्यापारामधील राजकीय जवळीक वाढली आणि त्याच्यामुळे काय होते, द्विपक्षीय व्यापाराला प्राधान्य दिले जाते. म्हणजे काय, कंट्री विचार काय करतात आता, हे जगाच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काय करू, दोघा कंट्रीमध्ये काहीतरी एक करार करू आणि आपलं आपण बघू. हे एक तुम्ही जगामधल्या वेगवेगळ्या कंट्रीचे नॅशनल इंटरेस्ट असतात, मग ते एकत्र आले की त्यांच्यामध्ये भांडणं चालू होतात. म्हणजे ओव्हरऑल सांगा झालं की डेव्हलप वर्सेस डेव्हलपिंग कंट्रीचे भांडणं WTO मध्ये तुम्हाला दिसतात. मग त्यांच्यामध्ये करार का होत नाही, हो झाले तर त्याला खूप वेळ लागतो. मग दोन कंट्री विचार काय करतात की आपण दोघांमध्ये करार करू, राईट. तसा प्रकार. त्या कारण तुम्हाला या ठिकाणी तो चार्ट दिसतो की त्याच्यामध्ये कशा प्रकारची अनसर्टन्टी आहे, राईट. म्हणजे हा जो इंडेक्स आहे ना, ट्रेड पॉलिसी अनसर्टन्टी इंडेक्स, तो बघा कसा ग्राफ कसा येतो, एकदम अनसर्टन इंडेक्स आहे बऱ्यापैकी, राईट. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा रिबाउंडिंग ग्लोबल ट्रेड इन 2024. तर हे तुम्ही ग्राफवरून एक तुम्हाला जास्त की रेडिंग करून पाहू शकता की कशा प्रकारे ग्लोबल ट्रेडमध्ये बऱ्यापैकी अनसर्टिनिटी आहे. आता जागतिक व्यापाराचा परफॉर्मन्स कसा आहे आपण पाहू, ग्लोबल ट्रेड परफॉर्मन्स इन 2024. तर 24 मध्ये बघा आता कसा परफॉर्मन्स, WTOचा जो अहवाल आहे किंवा त्यांचं जे पाणी आहे त्याच्यानुसार 3.5% वाढ जी आहे ती वस्तू निर्यातीमध्ये नोंदवली गेलेली, आणि 3% वाढ हे वस्तू आयातीमध्ये नोंदवली गेलेली आहे. ठीक आहे. तर इयर ऑन इयर ग्रोथ जर आपण पाहिली वार्षिक, तर ओव्हरऑल ग्रोथ किती, वस्तू आयात सॉरी निर्यातीमध्ये 3.3% आणि वस्तू आयातीमध्ये 3% वाढ. म्हणजे वाढ झाली असं तुम्ही लक्षात ठेवा. वस्तूच्या आयात निर्यातीमध्ये 3 ते 3.5 असं राऊंड फिगर लक्षात ठेवू शकता. आणि याच कालावधीमध्ये आपण जर सेवांचा जर व्यापार पाहिला, तर सेवा निर्यात आणि सेवा आयात याच्यामध्ये 7.6% आणि 6.7%ने वाढ झालेली आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवायला इझी आहे, कारण का 7.6 आणि 6.7 उलटे आकडे करायचे फक्त, वर पण इझी येतं 3.5 आणि 3. ठीक आहे. तर निर्यात आणि आयात असा तो क्रम आहे, लक्षात ठेवा. नंतर पुढचं टॅरिफ पॉलिसीज, म्हणजे काय, शुल्क धोरणे. आता व्यापारावर आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारचे टॅरिफ्स लावले जातात. त्या टॅरिफच्या पॉलिसीज कुठल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे स्वतंत्र व्यापारावर अधिक भर होता. आणि WTO मध्ये जे काही वेगवेगळे इंटरनॅशनल पॉलिसीज असतात ट्रेड रिलेटेड,
तर मग वेगवेगळ्या कंट्रीजने काय केलं, त्यांच्यामधले सीमा शुल्क दर कमी केले, की त्यांना व्यापार वाढायचे, मग सीमा शुल्क दर कमी केले. सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2000 पासून 2024 पर्यंत भारताचं जे ओव्हरऑल आपण जर विचार केला कशाचा, व्यापार आपण ज्या वेगवेगळ्या वस्तूंवर शुल्क लावतो, तर ते 48.6%वरून 17.3% कमी झालं. आणि चीनमध्ये तो 16.4%वरून 8.3% कमी झाला आहे. म्हणजे ज्याच्यावर शुल्क लागलं, म्हणजे आपण म्हणतो ना व्यापारी शुल्क लावतो, अशा शुल्क किती कमी झाले तुम्हाला भारताचं पण सांगितलं आणि चायनाचं पण सांगितलं. तर गेल्या 24-25 वर्षामध्ये 48.6%वरून 17.3% झाले भारतामध्ये, राईट. तर हे तुम्हाला ओव्हरऑल दिसेल की ट्रेडच्या बाबतीमध्ये कशी टॅरिफ पॉलिसी आहे. त्या ठिकाणी बघा तुम्हाला ट्रेड परफॉर्मन्सचा चार्ट दिलाय. मर्चंडाइज ट्रेड डेफिसिट वाइडन्ड इन फर्स्ट 9 months ऑफ फायनान्शियल इयर 2025. म्हणजे आपला जो वस्तूंचा व्यापाराचा जो तूट आहे, राईट, मर्चंडाइज ट्रेड डेफिसिट तो वाढलाय. कधी? तर 2025च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये. तर बघा हे मर्चंडाइज एक्सपोर्ट आहेत, हे मर्चंडाइज इम्पोर्ट्स आहेत, आणि ह्या तुम्हाला या ठिकाणी डेफिसिट दिसतं, म्हणजे काय, व्यापारात तूट दिसते. हा एप्रिल ते डिसेंबर 23चा डेटा आहे, सॉरी एप्रिल ते डिसेंबर 23 आणि एप्रिल ते डिसेंबर 24चा डेटा आहे. तर तुम्हाला दिसत असेल की व्यापारी तूट जी आहे ती वाढली, 23च्या तुलनेमध्ये 24मध्ये व्यापारी तूट वाढलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर इकडे या ठिकाणी तुम्हाला नॉन पेट्रोलियम, तसंच नॉन पेट्रोलियम आणि जेम्स अँड ज्वेलरीचा एक्सपोर्ट या ठिकाणी दिसतंय, ठीक आहे. तर 23च्या तुलनेमध्ये 24मध्ये कशा प्रकारे एक्सपोर्ट झाले त्याचं तुम्हाला या ठिकाणी ट्रेंड दिसतोय की कशा प्रकारे ते वाढलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रेडचा ओव्हरऑल या ठिकाणी काय दिसत असतो, ट्रेंड दिसत असतो, ट्रेंड. आपला व्यापारी तूट वाढली, सिंपल भाषेमध्ये लक्षात घ्या, आपल्या वस्तूंच्या व्यापारामध्ये तूट वाढलेली, आणि शक्यतो ती तूटच असते, कारण का आपल्या वस्तूंचा व्यापार जो आहे आपल्याला शक्यतो तूटच द्यायचा असतो, एक्सेप्ट कधी असतं ज्यावेळेस तुमचा निर्यात खूप जास्त असेल तर. पण आपण वस्तू तेवढ्या आयात करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग तुम्हाला तूट दिसते. त्याच्यामध्ये मेन कोण कारणीभूत आहे, तर क्रूड ऑइल, त्याच्यानंतर सोने दागिने यासारख्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. नंतर पुढचं नॉन टॅरिफ मेजर्स. नॉन टॅरिफ मेजर म्हणजे काय, तर टॅरिफ व्यतिरिक्त इतर जे वेगवेगळे असतात आपल्याला माहिती आहे, जसं की समजा एखाद्या कंट्रीने सांगितले तुमचे सॅनिटेशन चांगलं नाही, मग सॅनिटेशन मेजर, असे भरपूर सारे वेगवेगळे टेक्निकल बॅरियर वगैरे लावले जातात, त्याच्याला आपण म्हणतो नॉन टॅरिफ मेजर. तर ग्लोबल ट्रेड अलर्ट डेटाबेसनुसार 2020 ते 2024 या दरम्यान जवळपास 26,000पेक्षा जास्त नवीन निर्बंध लागू करण्यात आले. म्हणजे ही खूप मोठी अमाऊंट आहे. गेल्या 4 वर्षामध्ये 20 ते 24मध्ये 26,000पेक्षा जास्त अशा प्रकारचे निर्बंध कुठले नॉन टॅरिफ मेजर लागू करण्यात आलेले. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी क्षेत्र कुठले, म्हणजे सगळ्यात जास्त इफेक्ट कुठल्या क्षेत्रावर झाला, तर कृषी, कृषी उत्पादन आणि नैसर्गिक संसाधने, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आणि नॅचरल रिसोर्सेस, हे जे क्षेत्र त्याच्यावर जास्त परिणाम झाला आहे. नंतर पुढे इंडियाचा ट्रेड परफॉर्मन्स आपण बघू, भारताची व्यापाराची कामगिरी कशी आहे. तर पहिल्या 9 महिन्यामध्ये आपली एकूण निर्यात जी आहे ती 6%ने वाढली. मग ते दोन्ही आलं त्याच्यामध्ये, एकूण निर्यात म्हणजे वस्तू पण आलं आणि सेवा पण आलं. एकूण टक्केवारी किती, 6%ने वाढली. आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत सांगा झालं, ठीक आहे, तर सेवा क्षेत्राच्या बाबतीमध्ये 11.6%ने वाढ झाली. याच कालावधीमध्ये आपली जर आयात विचार आपण घेतला तर 682.2 बिलियन एवढी वाढली, आणि वाढ जर विचार केला तर 6.9%ची वाढ आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आयात, आता आयात कशामुळे वाढली, तर आपल्या देशांतर्गत असलेली मागणी, लोक काय करतात, बाहेरून काही वस्तू मागवतात, त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरऑल आयात वाढते. त्याची आयात 682 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेली. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत काय करतोय, तर टेलिकॉम सेक्टरमध्ये, कॉम्प्युटर सेक्टरमध्ये, इन्फॉर्मेशन रिलेटेड सर्व्हिसेस असतात, त्याच्यातून निर्यात बाजार आहे, म्हणजे तो एक्सपोर्ट मार्केट आहे. ह्या जे तुम्हाला सांगितलं मी सेक्टर, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, IT, याच्यामध्ये भारताचा बाजारातील हिस्सा किती आहे, 10.2%. आणि अंगटॅडनुसार भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आहे. हे खूप महत्त्वाची फॅक्ट आहे, याला वाटलंच तर स्टार करून ठेवा. हे विचारलं जाऊ शकतं की भारताचा वाटा किती आहे, 10.2%. ह्या तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय, यांच्या निर्यातीमधील हिस्सा. आणि अंगटॅडच्या रिपोर्टनुसार या क्षेत्रामधील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आहे भारत, ठीक आहे. नंतर पुढचं बघा, इंडियाज बॅलन्स ऑफ पेमेंट. आता बॅलन्स ऑफ पेमेंट ही कन्सेप्ट ऑलरेडी आपण कोर लेक्चरमध्ये पाहिलेली, बरोबर. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे अकाउंट पाहतो, कुठले, एक असतं तुमचं चालू खातं
आणि दुसरं तुमचं भांडवली खातं, बरोबर. तर चालू खातं आणि भांडवली खातं. तर पहिलं आपण पाहतो म्हणजे चालू खातं, करंट अकाउंट. तर चालू खात्याची जी तूट आहे मित्रांनो, ती 2025च्या Q2 मध्ये ती GDPच्या 1.2% होती, राईट. आता आपल्याला माहिती की जो चालू खातं आहे त्याच्यामध्ये तूट यायचं कारण का असतं, तुमचं जे गुड्स व्यापार असतो, गुड्स म्हणजे का वस्तूंचा व्यापार, याच्यामुळे तूट येते. पण याला सांभाळायचं काम कोण करतं, तर ते लक्षात घ्या, सेवा व्यापार करतो. सेवा व्यापार तुम्हाला काय करतं, सांभाळून घेतं. त्यामुळे ती तूट बऱ्यापैकी कमी राहते. तशी पाहिली ती तूट खूप जास्त आहे, पण ती त्याला मॅनेज कोण करतं, डॅमेज कंट्रोल कोण करतं, तर सेवा व्यापार करत असतो. नंतर कॅपिटल आणि फायनान्शियल अकाउंट. कॅपिटल आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये बघा, आपल्याला माहिती की ओव्हरऑल भांडवली खात्यामध्ये जास्तीची नोंद झाली. कारण का, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला FPI भेटतो, FDI भेटतो, बाहेरून कर्ज भेटलं. त्याच्यामुळे काय होतं ना, तुमचं कॅपिटल अकाउंट बऱ्यापैकी स्ट्रॉंगच असतं. ठीक आहे, अशा प्रकारे. नंतर या ठिकाणी वेगवेगळे इनिशिएटिव्ह सांगितलेत की भारताने एक्सपोर्टर ईज करण्यासाठी कुठल्या प्रकारचे आपण इनिशिएटिव्ह घेतले. जसे की आपण लॉजिस्टिक हब डेव्हलप केलेत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट वाढवलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवणूक वाढवलेली आहे. नंतर EBRC सारखं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्याचं आपण काय केलं आहे, इम्प्लिमेंटेशन वाढवले. कशासाठी, तर बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट, राईट. बँक BRC म्हणजे काय, ई बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट, अशा प्रकारचे डिजिटल सिस्टीम प्लॅटफॉर्म येतो. नंतर लॉन्च ऑफ ट्रेड कनेक्टेड प्लॅटफॉर्म. हे काय नेमकं भानगड, तर ट्रेड कनेक्शनसाठी केलेलं एक ऑनलाईन ट्रेड प्लॅटफॉर्म. लक्षात घ्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे कशासाठी, ट्रेड रिलेटेड कनेक्शनसाठी, म्हणजे त्याचं नावच तसं आहे, ट्रेड कनेक्ट की प्लॅटफॉर्म. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे लॉन्च ऑफ DGFT मोबाईल ॲप. तर ट्रेड फॅसिलिटेट करण्यासाठी एक प्रकारचं मोबाईल ॲप आहे. तर हे सरकारने घेतलेले वेगवेगळे इनिशिएटिव्ह, ॲटलिस्ट नावं लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला तिथं लॉजिक लावता येईल की नेमकं त्याच्यावर काय आहे. तर लॉजिस्टिक हब आहे, इन्फ्रास्ट्रक्चर EBRC, नंतर ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म आणि DGFT मोबाईल ॲप. नंतर भारताच्या बाबतीत सांगायचं, FDI किती आलं आहे भारतामध्ये, ही आकडेवारी पाठ करून ठेवा, ही महत्त्वाची आहे. तर भारतामध्ये लक्षात ठेवा, FDI प्रवाहामध्ये 17.6% निवड झाली 25मध्ये. 2400 तुलनेमध्ये 2025मध्ये 17.6% निवड झालेली आहे. आणि 2000 पासून 2024 पर्यंत भारतामध्ये किती FDI आला, तर $1 ट्रिलियन पेक्षा जास्त FDI आलेला आहे. मग तुम्हाला मागचं पण विचारतील, 20 वर्षामध्ये 24 वर्षामध्ये $1 ट्रिलियन पेक्षा जास्त डॉलर आपल्याला या ठिकाणी FDI भेटला आहे. आणि 2400 तुलनेमध्ये 25मध्ये 17.6% तुम्हाला या ठिकाणी वाढ दिसते. नंतर पुढचं तुमचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऑफ इंडिया. तर भारताची जी परकीय गंगाजळी आहे त्याच्यामध्ये काय काय असतं आपल्याला माहिती आहे. एक असं तुमचं परकीय मालमत्ता, तर आपण FCA म्हणतो, फॉरेन करन्सी ॲसेट्स म्हणतो. नंतर सोनं म्हणजे गोल्ड. नंतर SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स, हे IMF रिलेटेड टर्म्स आहेत वेगवेगळ्या. SDR आणि IMF मधली रिझर्व्ह ट्रान्स पोझिशन म्हणजे RTP, राईट. तर सगळ्यांना मिळून आपण त्याला काय म्हणतो, आपली फॉरेक्स म्हणतो, परकीय गंगाजळी म्हणतो. तर भारताची परकीय गंगाजळी बघा किती होती, तर 2024च्या एंडपर्यंत, डिसेंबर 24 पर्यंत ती होती $640 बिलियन, राईट. आणि ही एवढी आपली जी आपल्याकडे अमाऊंट आहे, कुठली $640 बिलियन, याच्या माध्यमातून आपण 10.6 महिने आयात करू शकतो, राईट. आणि भारताचं 60% बाह्य कर्ज आपण घेऊ शकतो, एवढं त्याची कॅपॅसिटी, राईट. म्हणजे आपण म्हणतो तुमच्याकडे असे किती पैसे तुम्ही किती दिवस बाहेरून आयात करू शकता, ते तुम्हाला या ठिकाणी सांगितले की 10.6 महिने, म्हणजे जवळपास राऊंड फिगर तुम्ही 11 महिने पकडा, आपण 11 महिने आयात करू शकतो एवढ्या पैशातून. तर ही अमाऊंट खूप महत्त्वाची आहे, किती $640 बिलियन डिसेंबर एंडपर्यंत. तुम्हाला राऊंड फिगर मी तुम्हाला पाठीमागे लक्षात ठेवायला सांगितली होती की $650 बिलियन तुम्ही असं राऊंड फिगर लक्षात ठेवा. एवढे आपल्याकडं काय आहे, परकीय गंगाजळ आहे, म्हणजे फॉरेक्स आहे. नंतर पुढचं आहे एक्सटर्नल डेट पोझिशन, म्हणजे बाह्य कर्ज आपलं किती घेतलंय. तर बघा, भारताचं जे बाह्य कर्ज आहे ते GDPच्या तुलनेमध्ये किती टक्केवारी, तर 6.4%. म्हणजे बाह्य कर्ज भागिले GDP असं जर रेशो काढला तर तो येतो 6.5%. लक्षात घ्या, 6.4%. ठीक आहे. नंतर हे पुढचं आता आउटलुक. आता आउटलुक आपण पाहूया. तर गेल्या काही वर्षामध्ये काय झाले, जागतिक व्यापार खूप डायनॅमिकल चेंज झाला आहे आणि तो ग्लोबलायझेशनपासून प्रोटेक्शनिझमकडे फोपावत चालला आहे. संरक्षणवाद म्हणजे काय, प्रोटेक्शनिझम वाढले, कंट्री करायला लागल्यात. बऱ्याचशा कंट्री स्वतःचा नॅशनल इंटरेस्ट जपण्यासाठी ते प्रोटेक्शनिझम आणायला लागले, जसं की चायना, UK, USA, युरोपमधल्या काही कंट्री, अशा कंट्री करायला लागल्यात, वेगवेगळे रिस्ट्रिक्शन लावायला लावले. जसं की तुम्ही आत्ताच पाहिलं असाल की
ट्रम्प काय म्हणाले की आम्ही कंट्रीजवर जसं समोरची कंट्री आमच्यावर टॅरिफ लावणार असं तुम्ही आम्ही काय करणार त्यांच्यावर देखील टॅरिफ लावणार, बरोबर. तर अशा प्रकारे आहे. आणि मग भारताने अशा प्रकारे ही जी जागतिक पुरवठा साखळी आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, त्याच्यामध्ये आपला सहभाग वाढत असेल, तर मग आपल्याला आपला व्यापाराचा खर्च कमी करावा लागेल. कमी नाही करायचा, व्यापाराचा खर्च कमी करायचा. म्हणजे काय, व्यापार करायला लागण्यासाठी जो खर्च असतो तो कमी करायचा आणि आपल्याला ईज आणायचं त्याच्यावर. आपण म्हणतो ना ईज ऑफ डुईंग बिझनेस, तसा प्रकारे, राईट. म्हणजे कॉस्ट कमी करायची आणि ईज आणायचं त्याच्यामध्ये. हे दोन महत्वाचे कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पुढचे समरी. आता समरी बघा, त्यांनी सांगितलं की भारताचं एक्सटर्नल सेक्टर स्ट्रॉंगच आहे. आणि याचं कारण का, आपल्याला एकतर आपलं निर्यात वाढत आहे, त्याच्यानंतर FDI आपल्याकडं भरपूर येते, FPI भरपूर येते. हा, पण त्याला काही प्रॉब्लेम जसं की व्यापारावर लागणारे निर्बंध, नंतर मध्ये असणारे रिस्क, जगामध्ये येत असलेली मंदी, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय, तुम्हाला एकदम स्ट्रॅटेजिक पद्धतीने खेळावं लागेल, राईट. म्हणजे डोक्याने, आपण म्हणतो ना की डोक्याने खेळावं लागेल, थोडं स्ट्रॅटेजिकली आपल्याला ठिकाणी रिस्पॉन्स करावा लागेल. तर अशा प्रकारे हा चॅप्टर होता तिसरा एक्सटर्नल सेक्टरचा. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.